बातमी आहे पावसासंदर्भातली। पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची बॅटिंग झालेली आहे। पंढरपूर शहरालगत विखे पाटील यांच्या मठाजवळ स्वतःच्या शेतामध्ये कडवळ ज्वारीला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झालाय। तर जवळच वीज भट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असणाऱ्या दोन महिला जनावरांसाठी चारा गवत आणण्यासाठी गेल्या होत्या। या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्यानं त्यांच्यावर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचं नाव शारदा कल्याण कुंभार, वय 45। सदर घटनेत यावेळी बाळाबाई रतन वाघमारे, वय 35 व लक्ष्मी विठ्ठल आडगळे, वय 30 या दोघी जखमी झालेल्या आहेत। शेतात पिकाला पाणी देत असताना आज रविवार सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान अचानक वारा पाऊस सुरू झाला असल्यानं शेताच्या बांधावर असणारे लिंबाचं झाड त्याचा आडोसा घेऊन त्या बसल्या होत्या। परंतु भयानक विजेचा कडकडाट व मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं अचानक वीज झाडावर पडली आणि यामध्ये शारदा कल्याण कुंभार या भाजल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील व गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली आणि तात्काळ उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केलं। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।